राज्याच्या महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावं असं एकामागून एक शासकीय भूखंड विक्रीचे प्रकरण समोर येत आहेत. अर्थातच पुण्यातील मुंढवा, त्यानंतर बोपोडी आणि आता पिंपरी चिंचवड परिसरातील ज्या भूखंडाचा ताबा पशुसंवर्धन विभागाकडे आहे, त्या भूखंडाची देखील खरेदी विक्रीचा दस्त नोंदवल्या गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अर्थातच या संदर्भामध्ये पशुसंवर्धन विभाग सतर्क असल्यामुळे खरं तर हा सगळा प्रकार आता उघडकीस आलाय आणि तो दस्त रद्द होतो का यासाठी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. आपल्यासोबत या परिसराचे व्यवस्थापक अमोल आहिरे सर आहेत. त्यांच्याकडनं जाणून घ्या हा सगळा प्रकार कसा निदर्शनास आला आणि नेमका किती भूखंड आहे ज्याचा दस्त नोंदवला गेलाय. हा भूखंड शासकीय पशुपैदास प्रक्षेत्र ताथोडे याच्या अखत्यारीत आहे. 1945 पासून जवळपास 6 हेक्टर 32 आर हा क्षेत्र आहे. तर याची नोंदणी जानेवारी 25 मध्ये हवेली 17 या कार्यालयात करण्यात आली होती. तर साधारणतः माझं जे अपील अर्जावर सुनावणी चालू असताना मी कोर्टात जेव्हा प्रेझेंट होतो तर तिथे मला 25/9 रोजी याबाबतची माहिती मिळाली. अशा प्रकारचा दस्त नोंदवला गेला. जेव्हा मी या डॉक्युमेंटची शहानिशा केली तेव्हा असं लक्षात आलं की हा दस्त नोंदणी करताना जुना 7/12 3 वर्षापूर्वीचा 7/12 जोडलेला आहे आणि त्याबरोबर इम्युटेशन स्किप करण्यासाठी साध्या कागदावर केलेला अर्ज हा ग्राह्य धरण्यात आला होता. याबाबत कोणतेही सक्षम महसूल अधिकारी यांचे आदेश नव्हते, अधिकृत पत्रही नव्हतं आणि नवीन 7/12 न जोडता जुन्या 7/12 नुसार याची नोंदणी करण्यात आली. बरोबर. पण मग तो 7/12च बनावट असू शकतो, कारण की 45 पासून जर आपल्या ताब्यामध्ये आहे तर त्या 7/12वर का आपला उल्लेख नव्हता. नाही, 7/12 इतर अधिकारात आपला उल्लेख ऑक्टोबर 23 मध्ये पडला आहे. त्याच्यामध्ये माननीय पशुसंवर्धन आयुक्त यांचा ताबा असे शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय खरेदी विक्रीस बंदी असा शेरा टाकण्यात आलाय महसूल विभागामार्फत. तो कधी टाकण्यात आला होता. ऑक्टोबर 23 मध्ये. पण मग त्याआधी मग नव्हता का आपण इतर अधिकारातही नव्हतं ताब्यात. आपल्या 45-46 पासून ही अवैधपणे ही आपल्या ताब्यात आहे. विविध ब्रिटिश काळापासून ताब्यात आहे. त्याच्यानंतर विविध मिलिटरी फार्म, कोंबडी फार्म असे नामांतरण होत गेलं फक्त, पण जमीन अवैधपणे आपल्या ताब्यात होती. तर जे काही अवॉर्ड सर्टिफिकेट होते, डॉक्युमेंट्स वगैरे होते त्यांचं सगळं त्यांचे अवलोकन करून महसूल विभागानं व्यवस्थितपणे छाननी केल्यानंतर इतर अधिकारात आपलं हे नाव त्यांनी चढवलं. पण मग आता इंडेक्स 2 मध्ये ज्या फॅमिली दिसत आहेत, गुपचूप असतील, कुलकर्णी असतील, आणखी पोटे असतील, ह्या फॅमिली कोण आहेत, हा का दावा सांगतायत त्यावर. ऍक्च्युली हे वारसदार आहेत, पण त्यांचं 7/12वर कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही त्यांच्या नावावर. ज्या 7/12च्या अनुषंगाने हा व्यवहार झाला त्या 7/12 ऑलरेडी त्यांची नावं नाही आहे तिथे आणि तरी देखील त्यांचे वारसदार म्हणून जो दिवाणी न्यायालयाचा आदेश आहे त्याच्यानुसार ते वारसदार म्हणून त्यांनी दस्त नोंदणी केली आहेत. तर विक्रीदार म्हणून ते आहेत आणि खरेदीदार म्हणून सय्यद फयाज आणि कफील छोटम फकीर असे 2 व्यक्ती आहेत. साधारण पुन्हा एकदा सांगतो की 65 हेक्टर म्हणजे 165 पेक्षा अधिक एकरचा हा सगळा भूखंड आहे जो ब्रिटिश काळापासून शासनाच्या ताब्यात आहे. पशुपैदास केंद्र असेल किंवा विविध कामासाठी प्रकल्पासाठी हा शासनाचा भूखंड वापरला जात होता. मात्र जसं की सरांनी सांगितलं की हा सगळा प्रकार उघडकीस आला. या सगळ्या प्रकार तुम्ही जेव्हा मुद्रांक शुल्क विभागाच्या किंवा महसूल विभागाच्या लक्षात आणून दिला त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया होणं गरजेचं आहे आणि त्यानुसार पावलं उचलली जात आहेत का. फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे का. हो, ॲक्च्युली जसंही आम्हाला याबाबतची माहिती मिळाली तात्काळ आम्ही दापोडी पोलीस स्टेशन, कारण हवेली 17 हे कार्यालय दापोडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतं, व्यवहार नोंदणी तिथे झाल्यामुळे आम्ही तिथे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यासाठी माननीय आयुक्त पशुसंवर्धन यांच्या आदेशाने तिथे आपण तक्रारी अर्ज सादर केला. त्याबाबत साधारणपणे ऑक्टोबर 23 मध्ये 10 ऑक्टोबर 25 आपण दाखल केला आहे. तर त्यांची कार्यवाही जवळपास पूर्ण झाली आहे. तर ACP सचिन हिरे साहेब आणि महादेव कोळी इन्स्पेक्टर, सिनियर इन्स्पेक्टर ते तपास करतात. त्यानंतर एकंदरीत प्रक्षेत्र व्यवस्थापक म्हणून तुमची जबाबदारी आहे की हा भूखंड तुम्ही राखला पाहिजे, संरक्षित तुम्ही केला पाहिजे, तुमच्यावर जबाबदारी आहे. हा सगळा प्रकार उघडकीस आणल्यानंतर काही प्रश्न निर्माण होतात की नेमकी अनियमितता कुठे कुठे झाली आणि या भूखंडावर आता जी घरं दिसत आहेत, शेती दिसते, ती कोणाची आहे. पहिले अनियमिततेबद्दल सांगा. अनियमितता म्हटलं तर फक्त व्यवहार नोंदणी करताना झालेली दिसून येते. मुळात ही अवैधपणे आपल्या ताब्यात आहे. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला इथे विनापरवानगी इथे प्रवेश नाही आहे. ही सर्व मालमत्ता राज्य शासनाची आहेत. इथली जी क्वार्टर्स आहेत, जमीन आहेत, जे काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत, इथं भ्रूण प्रत्यारोपण शाळा आहेत, राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत पंढरपुरी म्हशी पैदास कार्यक्रम तो देखील आहेत.
यानंतर BRC नावाचा नवीन प्रकल्प येऊ घातला आहे. तर इथे सर्व काही शासकीय बरेच 3 प्रकल्प कार्यान्वित असून इथे राहणारे अधिकारी, स्टाफ क्वार्टर्स येत आहेत आणि उर्वरित सर्व जमीन आपण ही शेती जी चारा पिके असतात आणि जी काही चारा पिकांची विकास डेव्हलपमेंट याचा कार्यक्रम इथे चालत असतो. आता पुढचं तुमचं पाऊल काय असणार आहे? शासनाकडे काय मागणी केली आहे तुम्ही? आमची महत्त्वाची मागणी आहे जी की रजिस्ट्री झाली, हा जो बेकायदेशीर व्यवहार आहे तर तात्काळ तो रद्द करण्याबाबत आपण नोंदणी महानिरीक्षक यांच्याशी पत्रव्यवहार केला. विभागीय आयुक्तांनाही याबाबतची कल्पना दिली, त्यानुसार त्यांनी आदेश निर्गमित केले. पण याच्यावर हा संगनमताने केलेला सगळा घोटाळा दिसतो आहे. यामध्ये कोण दोषी दिसत आहेत आणि काय त्यांच्या विरोधात तुम्ही तक्रार केली? अगदी ते गुपचूप कुटुंब असतील किंवा एकंदरीत ज्यांनी या भूखंडाचा व्यवहार करण्याचा प्रयत्न केला ते सगळेच यामध्ये दोषी असावेत असं तक्रार आहे का तुमची? हो, व्यवहारात आफ्टर ऑल जेव्हा हा व्यवहारच बेकायदेशीर असला तर त्याचे सामील सर्वच व्यक्ती दोषी असावेत, या अनुषंगानेच आम्ही तक्रार दाखल केली आहेत. कारण ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे देखील जेव्हा या पद्धतीने फेरफार नोंदवा दस्त नोंदणीनंतर त्यांनी जेव्हा पत्रव्यवहार केला होता तर ग्रामविकास अधिकारी जे ताथोडे आहेत त्यांनी सुद्धा स्पष्ट शब्दात सदरचा दस्त हा बेकायदेशीरपणे नोंदवला गेल्याचे दिसून येत असल्यामुळे या प्रकारची नोंदणी करता येणार नाही म्हणून स्पष्टपणे कळवलं आहे आणि ती पत्राची कॉपी आपल्याला देखील त्यांनी पाठवलेली आहे. त्यामुळे आपण बघतो की एकंदरीत हा जो प्रकार आहे तो अत्यंत धक्कादायक आहे. शासनाच्या ताब्यात असलेली ही जमीन 15 एकर ज्याची बाजारभाव खऱ्या अर्थानं शेकडो कोटीमध्ये किंमत आहे, मात्र केवळ 33 कोटी रुपये किंमत ठरवल्या गेली. 2 कोटीचा त्यावर मुद्रांक शुल्क भरण्याचं ठरलं आणि त्याचं चलानही झालं, दस्त नोंदवला गेला आणि दस्त नोंदवत असताना मात्र जुना सातबारा जोडला गेला. जो नवीन सातबारा आहे त्यावर इतर अधिकारामध्ये किंवा हा संपूर्ण भूखंड ताबा जो आहे तो पशुसंवर्धन विभागाचा आहे हे स्पष्ट नमूद असताना देखील तो सातबारा का दुर्लक्षित केला गेला? हा व्यवहार करण्यामध्ये काय संगनमत होतं? कोण कोण यामध्ये सहभागी आहे? संबंधित दुय्यम निबंधकांना आता तात्काळ निलंबित केल्या गेले. मात्र दस्त खरेदी विक्री करण्यासाठी जे पक्षकार आहेत, ज्यांची नावं आहेत, त्यांच्या विरुद्ध देखील आता गुन्हे दाखल होतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. व्हिडिओ सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.